मेरीसाठी 1500 रुपये दिले जाते हे सत्ताधाऱ्यांच्या कडे जाहीर केले गेले. काही लोकांना काही महिलांना अनेक ठिकाणी महिलांची संवाद साधल्याच्या नंतर त्या राजी बहीण त्या योजनेच्या संबंधीचं समाधान त्यांच्यामध्ये दिसत आहे. मी विचारलं केली की तुमची या संबंधीची तक्रार काय. त्यांचं उत्तर असं होतं की 1500 रुपये देणं ठीक आहे, पण खरा प्रश्न आम्हाला वडिलांचा आमच्या सर्व गेल्या 2-3 वर्षाच्या आकडेवारीचे किंवा 7-8 वर्षाच्या आकडेवारीचे तर अत्याचार झालेल्या महिलांची संख्या या फार मोठी आहे. आता आपला इतका मोठा आहे तर प्रॅक्टिकली दर तासाला काही ना काहीतरी अत्याचाराच्या संबंधीच्या तक्रारी ह्या महिलांच्या संदर्भात येत असतात. तर तुमची लाडकी बहीण म्हणून घेणं काय असतं. एका बाजूला लाडकी बहीण मारायचं 1500 रुपये हातामध्ये आणि दुसऱ्या बाजूला अत्याचार याचे इतके अख्खे वाच आहे त्याच्या संबंधी काही उपाययोजना करत असेल. आणखी एक प्रसंग घडले असा आहे की अलीकडच्या काळात महाराष्ट्रामध्ये अनेक मुली आणि स्त्रिया ह्या कुठे गेल्या त्याचा पत्ता लागत नाही. त्या संबंधीच्या घरच्यांना कुठे गेली तक्रारी केल्यानंतर सुद्धा त्याचा शोध होत नाही. म्हणजे एका बाजूला अत्याचार आणि दुसऱ्या बाजूला किडनॅपिंग करून देणं या प्रकारचे चित्र दिसतात. म्हणजे दोन्ही बाजूनी आज आमच्या बहिणी आमच्या मुली महाराष्ट्रामध्ये अडचणीत आहेत आणि बहिणींच्या संरक्षणासाठी जी ठोस पावलं टाकायला पाहिजे ती जर टाकली गेली नसती तर अशांच्या हातामध्ये राज्याची सत्ता घेणं हे अजिबात योग्य नाही. आणि म्हणून या प्रश्नाच्या संदर्भात जो कार्यक्रम आज सत्ताधारी भाजप असतात त्याच्या संबंधी आमच्या बहिणींची अशी आस्था नाही. दुसरा प्रश्न महत्वाचा आहे शेतकरी आत्महत्या. आज शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात आणि दुर्दैवानं सगळ्यात जास्त आत्महत्याचा प्रकार महाराष्ट्रामध्ये होतो आणि त्याचा पुनर्जन मी स्वतः यवतमाळ जिल्ह्यामध्ये आत्महत्या एका गृहस्थाने केली. त्याच्या घरी विचार केलं, कारण समजून घेतली. ज्याने आत्महत्या केली त्याच्या बायकोला विचारलं त्या बहिणीला की तुझ्या नवऱ्याने आत्महत्या का केली. तिने उत्तर दिलं की आम्ही कापसाचं पीक घेतो आणि त्या कापसाच्या पिकासाठी जी वेळाने खतं औषधं बँकेचं कर्ज काढून घेतली. पीक चांगलं झालं पण अतिवृष्टी झाली आणि सोन्यासारखं पीक घेतलं. दुसऱ्या वर्षी घेतलेल्या बँकेची रक्कम देऊ शकलो नाही. त्यामुळं माझा नवरा थकबाकीला झाला. रक्कम त्याची थकली आणि रक्कम थकल्यामुळं नवीन कर्ज माझ्या नवऱ्याला मिळणं शक्य झालं नाही आणि त्यामुळे इच्छा नसताना खाजगी सावकाराकडे जावं लागलं. त्याच्याकडे कर्ज घेतलं, पुन्हा पीक घेतलं आणि दुर्दैवानं त्या वर्षी सुद्धा सोन्यासारखं आलेलं पीक त्याच्याकडे न खरला आणि त्यामुळे उद्ध्वस्त झालं. त्या 2 ठिकाणच्या कर्जाचं उदर माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर होतं आणि काही दिवसांनी वसुलीचा तगादा सावकाराने लावला. बँकेची नोटीस आली आणि एक दिवशी सावकाराने घराची भांडी बाहेर काढली.
परिस्थिती माझ्या नवऱ्याला अजिबात पसंत पडली नाही. एक दिवशीचा उत्साह आणि बाजारात जाऊन इंडियन व्यावसायिक विषारी औषधे त्याची वासी घेतली, घसा खाल्ला आणि काही नंतरच त्यांनी आपले पाऊल सोडले. हे सगळे झाले केवळ हाताचं सोन्यासारखं पीक गेलं, त्यामुळे त्यांनी जीव द्यावा लागला. आज काम करायचं अधिकार जबाबदारी होती तेव्हा सक्षमी आहे. अनेक वर्षाचा निकाल झाला आणि तो निकाल म्हणजे शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज कसं कमी करता येईल. मध्यंतरी केंद्र सरकारने आपल्या देशामध्ये काही धनिक लोक उद्योगपती एकदम फार मोठे 16,000 कोटी या कर्जाची रक्कम माफ केल्याचं बातम्यामध्ये आलं. उद्योगपतींचे असे काही हजार कोटी माफ केले जातात आणि 1,000-2,000 कोटी शेतकऱ्याच्या निसर्गाची साथ नसल्यामुळे थकले तर त्याच्यासाठी फटकीची वसुली केली जाते आणि ते सहन न होणारे जे गुन्हे असतील ते आत्महत्येच्या रस्त्याचे हे तिथं महाराष्ट्रात घडले. 30 वर्षांपासून आज शिक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्रात प्रगती चालली आणि ठिकाणी कॉलेज चालली, उत्तम शाळा चालू केल्या, मुलं शिक्षण पदवीधर होतात. पण पदवीधर झाल्यानंतर असताना नोकरी कुठं मिळते, काम कुठं मिळतं आणि काम मिळालं नाही, काम कुठं मिळते आणि काम मिळालं नाही. ते तरुण पिढीसाठी एक प्रकारचं नाही असलं हे आपल्याला बघायला मिळते. आणि विचार झालेली तरुण पिढी हे देशाच्या दृष्टीनं फार चांगलं शिक्षण आहे आणि म्हणून आमच्या संस्थाच होतं की या गरीब तरुणांना एक तुमच्या 1,000 रुपयाचं असंच आहे नोकरी लागेपर्यंत द्यावं आणि त्याच्याची निराशा याच्यातून त्याला मुक्त करावं अशी काही कार्यक्रम आम्ही असा हातात घ्यायचा निर्णय घेतला. नेते सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची ऑडिओ क्लिपनं आपण सर्वांनी या ठिकाणी संदेश ऐकला. खरं तर साहेब त्या ठिकाणून निघाले होते, परंतु ट्रॅफिक जाम असल्यामुळं इथपर्यंत पोहोचू शकले नाहीत. परंतु या सभेसाठी उपस्थित आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, स्टार प्रचारक शिवसेनेचे सन्माननीय किरण माने साहेब व सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले. विशेषतः सातारा, कराड, कोरेगाव, खटाव तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपणा सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक असे आभार मानतो. आणि आपण सर्वांनी येत्या 20 तारखेला तुतारी फुंकणारा माणूस 1 नंबरचं बटन आहे, आपण सर्वांनी त्या ठिकाणी बटन दाबून आपले लाडके उमेदवार सन्माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांना बहुमताने निवडून द्यायचं आहे. हा संकल्प घेऊन या सभेतून आपण सर्वांनी जायचं आहे. विशेषतः सर्व पत्रकार बंधू, सर्व महिला, आपण 3 ते 3.5-4 तास या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक असे आभार मानतो.